विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या शुभलक्ष्मी 123 पूनम सोयाम या यूट्यूब चॅनेलवर. रंगूया गोष्टींच्या दुनियेत या सदराखाली सादर होणाऱ्या आजच्या गोष्टीचं नाव आहे मांजर व बगळी. एका मांजरीची एका बगळीशी छान ओळख होती. बगळी फार चांगली होती, पण मांजरी फार लबाड होती. तिनं एकदा बगळीला जेवायला बोलवलं. बिचारी बगळी भोळी होती. तिला मांजरीची लबाडी काय ठाऊक. ती आनंदानं मांजरीकडे गेली. मांजरीनं एका ताटात खीर आणली आणि बगळीला बोलली, ताई, आपण दोघी बहिणी बहिणी आज एका ताटातच जेवू. असं बोलून मांजरीनं जिभेनं चटचट खीर चाटू लागली. पण बगळीची चोच लांब होती. तिला ताटातून खीर मुळीच खाता येईना. लबाड मांजरी खीर खातच होती आणि मधूनमधून बगळीला सांगत होती की ताई, सावकाश होऊ दे, खीर बरी झाली आहे ना. बगळीला राग आला, पण ती मुळीच बोलली नाही. उलट काही झालं नाही असं दाखवलं आणि हसत हसत घरी निघून गेली. पुढे मांजरीची एकदा खोड मोडावी असं तिनं ठरवलं. काही दिवसांनी तिनं मांजरीला आपल्या घरी जेवायला बोलवलं. मांजरी आशेने बगळीकडे गेली, पण बगळीनं बारीक तोंडाची एक सुरई आणली आणि त्यामध्ये आमरस घातला. नंतर तिनं मांजरीला खायला सांगितलं व आपणही खाऊ लागली. बगळीची मान लांब आणि बारीक होती, यामुळे तिला सहज रस खाता येत होता. पण मांजरीचं डोकं पडलं मोठं, ते काही बरणीत शिरेना. मांजरीनं बरीच खटपट केली, पण थेंबभर देखील रस पोटात गेला नाही. मांजरीची धडपड बघून बगळीला मनात हसू येत होतं, पण तसं न दाखवता तिनं रस खाता खाता मानवर करून मांजरीला विचारलं, हे काय ताई, तू काहीच रस खात नाहीस? तुझा रस तर अजून तसाच दिसतो आहे. आजचा बेत तुला आवडला नाही का? पण तुला तर रस फार आवडतो. मांजर यावर काय बोलणार. ती मनातून समजली की बगळीनं आपली चांगलीच खोड मोडली आहे आणि गुपचूप घरी निघून गेली. यालाच म्हणतात जशास तसे.